नमस्कार, वाळवंट रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत सांडगे. हे सांडगे बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे हे सांडगे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच सांडगे तळण्यासाठी तेल लागणार आहे. सांडगे तळल्यानंतर अगदी छान असे फुलले जातात आणि खाण्यासाठी तर हे सांडगे अगदी खुसखुशीत बनून तयार होतात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. खमंग आणि खुसखुशीत सांडगे बनवण्यासाठी या इथं मी एक ग्लास भरून इतके इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. कुठलेही जाड प्रकारचे तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता. रेशनचा तांदूळ घेतला तरी देखील चालू शकतो. तांदूळ स्वच्छ नीट करून घेतला आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेते. यामध्ये जास्तीचं पाणी घालते आणि हलक्या हाताने चोळून हा तांदूळ आहे तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून यामध्ये काही धूळ आणि कचरा असेल तो देखील निघून जाईल. तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी घालायचं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 दिवसासाठी हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तांदूळ पाण्यामध्ये भिजत असताना दररोज आपल्याला यामधलं पाणी आहे ते बदलायचं आहे. तिसऱ्या दिवशी भेटूयात. तिसऱ्या दिवशी तांदूळावरचं झाकण काढते आणि हातावरती हे तांदूळ घेतले असता आणि हाताने प्रेस केले असता तर तांदूळ व्यवस्थित असे प्रेस होत आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत. म्हणजेच तांदूळ आपले व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता या तांदूळामधलं पाणी काढून घेते आणि हा तांदूळ एकदा हलक्या हाताने धुवून घेते. त्यानंतर या इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून तांदूळ घालायचा आहे आणि हा तांदूळ आहे तो मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. एकदा हा बारीक करून घेतला तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हा तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला या तांदळाची प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्याच्यावरती अशा प्रकारची एक चाळणी ठेवलेली आहे. आता बारीक करून घेतलेली तांदळाची प्युरी आपल्याला या चाळणीमधून गाळून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपल्याला उरलेला तांदूळ आहे तो देखील बारीक करायचा आहे. तांदूळ बारीक करत असताना आपल्याला जेवढं पाणी लागत आहे तेवढं पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. जास्तीत जास्त पाण्याचा वापर करून हा तांदूळ बारीक केला तरी देखील चालू शकतं. तांदूळ बारीक करून झाल्यानंतर या चाळणीमधून अशा पद्धतीने गाळून घेऊयात. तांदूळ मिक्सरला बारीक केल्यामुळे त्यामध्ये एखादा दुसरा मोठा तांदूळ जाऊ शकतो, त्यामुळे आपण अशा पद्धतीने तो चाळणीने गाळून घेतलेला आहे. हा गाळून घेतलेला शिल्लक राहिलेला तांदूळ आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला बारीक करायचा आहे. आता मिक्सरचं भांडं विसरून मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे. 3 दिवसासाठी भिजवून घेतलेले तांदूळ बारीक करत असताना जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा आहे. एक्स्ट्रा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवते आणि रात्रभर हे बारीक करून घेतलेली तांदूळाची प्युरी आहे ती अशीच ठेवून देते. चौथ्या दिवशी भेटूयात. चौथ्या दिवशी याच्यावरचं झाकण काढते तर या तांदळाच्या प्युरीवरती बघू शकता पाणी आलेलं आहे. ते पाणी आहे ते आपल्याला अलगद बाजूला काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तांदळाची प्युरी यायला लागली की थांबायचं आहे. हे बाजूला काढून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. हे तांदळाचं पाणी आपण वापरणार नाही आणि जी तळ्याला राहिलेली आहे तांदळाची प्युरी यापासून आपण खमंग आणि खुसखुशीत असे सांडगे बनवणार आहोत. बनवून घेतलेल्या तांदळाची प्युरी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदूळ 3 दिवसासाठी आंबवल्यामुळे आपल्या सांडग्यांना एक वेगळ्या प्रकारची चव येते. सांडग्यांना चव खूप छान येते. तुम्ही म्हणाल तांदळाच्या पिठाचा वापर करून आपण सांडगे बनवू शकतो का? हो, बनवू शकतो, पण अशा पद्धतीने 3 दिवस तांदूळ आंबवल्यामुळे सांडग्यांना चव खूप छान लागते. घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं. त्यासाठी एका तांब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. एक बोटभर इतकं हा तांब्या भरण्यासाठी पीठ कमी आहे. आता हे पीठ पुन्हा एकदा त्याच पातेल्यामध्ये काढून घेते आणि ज्या भांड्याने किंवा ज्या तांब्याने पीठ मोजलेलं होतं तेवढंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे. जेवढा हा चीक तांदूळाचा भरलेला आहे तेवढ्याच पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. जेवढं तांदळाची प्युरी भरली तेवढ्याच पाण्याचा वापर करूयात. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये मोजून घेतलेलं पाणी घातलेलं आहे. लक्षात ठेवा जाड भांड्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालूयात. जिरे घेतलेलं आहे, लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीकरता मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेले सर्व मसाले आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि या पाण्याला एकदा छान अशी खळखळून उकळी काढायची. त्यामुळे या मसाल्यांचे फ्लेवर या पाण्यामध्ये अगदी छान असे उतरले जातात. आता गॅस अगदी लो करायचा आहे आणि त्यानंतर आपण बनवून घेतलेली तांदळाची प्युरी आहे ती आपल्याला एका हाताने यामध्ये ओतायची आणि एका हाताने आपल्याला पळीने किंवा विस्करने कंटिन्युअस हे हलवत राहायचं आहे. असं केल्याने यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. सुरुवातीला आपल्याला हे गुठळ्या झाल्यासारखं
झाल्यासारखं दिसतं, पण आपण कंटिन्युअस जर का याला हलवत राहिलं तर यामधल्या गुठळ्या दिसत आहेत त्या देखील मोडल्या जातात. तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ अजिबात मध्येच कुठेही सोडायचं नाही. या पद्धतीने आपल्याला हे कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाही. तांदळाची प्युरी आपण पाण्यामध्ये घातल्यानंतर हे पीठ आहे ते मध्येच कुठेही सोडायचं नाही. जर का आपण हे मध्येच सोडलं तर आपल्या मिश्रणामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि ते पुढे जाऊन फोडणं खूप अवघड जातं आणि या स्टेजला गॅस अजिबात फुल करायचा नाही. अशा पद्धतीने अगदी लो गॅसवरती आपल्याला हे कंटिन्युअस फेटत राहायचं आहे. थोड्या वेळानंतर हे फेटण झाल्यानंतर बघू शकता हे मिश्रण आहे ते पूर्णपणे घट्टसर झालेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. आता इथून पुढे आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. पीठ शिजवून घेणं म्हणजेच हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पळीला लागलेलं मिश्रण पूर्णपणे काढून घेते. हाताला थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याने अशा पद्धतीने ही पळी आहे ती मी पुसून घेते. पाण्यामध्ये हात थोडासा ओला करायचा आहे आणि वरून आपल्याला हे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने प्रेस करायचं. त्यामुळे या मिश्रणाला छान वाफ बसली जाते आणि हे व्यवस्थित शिजलं जातं. झाकण ठेवून लो गॅसवरती 7 ते 8 मिनिटासाठी याला वाफ देऊन घेऊयात. मिश्रणाला वाफ बसत आहे तोपर्यंत पुढची कृती करूयात. या इथं मी काही कांदे घेतलेले आहेत. कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. सांडगे बनवण्यासाठी किती कांद्याचा वापर करायचा ते देखील पुढे सांगणार आहे. तर अशा पद्धतीने कांद्याचा देठ आणि शेंडा कट करून कांदा फोडींमध्ये चिरून घेते. याच पद्धतीने घेतलेले सर्व कांदे आहेत ते मी फोडींमध्ये चिरून घेणार आहे. एवढेच कांदे आपल्याला लागणार नाहीत तर आणखीन थोडेसे कांदे आपल्याला या सांडग्यांसाठी लागणार आहेत. तर सुरुवातीला इथं मी 4 ते 5 कांदे घेतलेले होते ते अशा पद्धतीने चिरून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते. कारण कांद्यांवरती अशा प्रकारे काळ्या रंगाची बुरशी असते. त्यामुळे कांदा चिरल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कांदा धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हा फोडींमध्ये चिरून घेऊयात. सांडग्यांसाठी लागणारा कांदा बारीक चिरण्याची आवश्यकता नाही. अगदी मीडियम शेपमध्ये किंवा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कांदा चिरला तरी देखील चालू शकतो. चौकोनी आकारामध्ये हा कांदा मी चिरून घेते. तर इथं बघू शकता आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेला होता. तर 1 ग्लास तांदूळासाठी मी साधारणपणे 3.5 ते 4 ग्लास कांद्याचा वापर करणार आहे. चिरून घेतलेले 3.5 ते 4 ग्लास कांदे आपल्याला या सांडग्यांमध्ये वापरायचे आहेत. या ग्लासने मोजून मी तांदूळ घेतले, आता याच ग्लासने मोजून आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल या सांडग्यांमध्ये कांद्याचा वापर नाही केला तर चालू शकतं का? हो, चालू शकतं, पण आजचे जे सांडगे आहेत ते कांदा घालून केलेले स्पेशल सांडगे आहेत. ते तळल्यानंतर चवीला खूप छान लागतात. जर का तुम्हाला आहारामध्ये कांदा खाणं आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे सांडगे एकदा बनवून वर्षभरासाठी किंवा जास्त काळासाठी खाऊ शकता. त्यामुळे या सांडग्यांमध्ये कांद्याचा वापर आवर्जून करा. कांदे चिरून झाले, हे पीठ देखील 7 ते 8 मिनिटासाठी वाफवून झालं. एकदा हलवून पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिटासाठी याला वाफ दिली. साधारणपणे 12 ते 15 मिनिटासाठी याला छान असं शिजवून घ्यायचं. हे पीठ शिजल्यानंतर याला छान अशी चकाकी येते. त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत. तर इथं मी चिरून घेतलेल्या 3.5 ग्लास कांद्याचा वापर या सांडग्यांमध्ये करणार आहे. हा कांदा घातल्यानंतर हे पीठ आहे ते आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. या स्टेजला गॅस अजूनही लो आहे. गॅस अजिबात कुठेही फुल करायचा नाही, नाहीतर आपलं मिश्रण आहे ते तळाला करपू शकतं. तुम्ही म्हणाल या सांडग्यांमध्ये एवढा कांदा कोण घालतं का? पण हो, हे सांडगे आहेत ते कांद्यामध्येच बनवले जातात. सांडगे आहेत ते कांदा स्पेशल सांडगे आहेत. खाण्यासाठी खूप छान लागतात. तुम्हाला जर का आणखीनच जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 4 ते 5 ग्लास इतके चिरून घेतलेले कांदे देखील वापरू शकता. आता हा कांदा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारची आहे. अजिबात पातळसर नाही किंवा अगदीच घट्टसर नाही. अगदी मीडियम अशी या पिठाची कन्सिस्टन्सी आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी लो गॅसवरती वाफ देऊन घेऊयात. जेणेकरून यामधला कांदा आहे तो थोडासा मऊसर होईल. अगदीच जास्त हा कांदा शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही. अगदी 3 ते 4 मिनिटासाठी लो गॅसवरती याला वाफ दिली की हा कांदा आहे तो छान मऊसर होतो. 3 ते 4 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून मी याला एकदा व्यवस्थित
व्यवस्थित हलवून घेतला आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. गॅस बंद केला आणि गॅस बंद करून ही कढई आहे ती गॅसवरून खाली उतरून घेतली. कढई गॅसवरून खाली उतरल्यानंतर आपल्याला हे मिश्रण कोमट होईपर्यंत अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे. मिश्रण अजूनही गरम असल्यामुळे यामध्ये हे कांदे आहेत ते आणखीन छान असे मऊ होतात. त्यामुळे कांदा जास्त वेळ शिजवण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. आता या स्टेजला बघू शकता हे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी अगदी थोडंसं कोमट आहे आणि बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे सांडगे घालण्यासाठी घ्यायचे आहेत. कारण गरम मिश्रणाचे सांडगे आपण हाताने घालू शकत नाही आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर देखील याचे सांडगे घालता येतात. बनवून घेतलेलं हे पीठ आहे ते थोडंसं चिकटसर असतं. हाताला चिकटू नये यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे आहेत ते घालायचे आहेत. ज्या आकारामध्ये मोठ्या किंवा छोट्या आकारामध्ये मीडियम आकारामध्ये तुम्हाला सांडगे आवडतील तशा पद्धतीने तुम्ही हे सांडगे घालू शकता. तर या ठिकाणी हे मीडियम आकारामध्ये मी सांडगे घालून घेते. अधूनमधून हात थोडासा पाण्याने ओला करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे आहेत ते घालून घ्यायचे आहे. उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे त्यामुळे याला आपण उन्हामध्ये तर वाळवू शकतो. पण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स असतात की ताई आमच्याकडे ऊन येत नाही तर आपण हे फॅनच्या हवेला सुकवू शकतो का? हो, आपण हे फॅनच्या हवेला देखील सुकवू शकतो. इथं मी सर्व सांडगे घातलेले आहेत आणि एवढे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. हे सांडगे वाळवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. इथं मी हे सर्व सांडगे आहेत ते 3 दिवसासाठी वाळवून घेतलेले आहेत. सांडगे वाळण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतातच आणि त्यानंतर अशा प्रकारचे हे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. सांडगे बनवताना तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच तळण्यासाठी तेल लागणार आहे. यामधले काही सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल हे मीडियम हीटवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे सांडगे आपल्याला तळण्यासाठी घालायचे आहेत. या सांडग्यांमध्ये आपण जास्तीत जास्त कांद्याचा वापर केल्यामुळे सांडगे तेलात घातल्यानंतर लालसर दिसतात, अशा प्रकारचे दिसतात. त्यामुळे हे सांडगे आपल्याला अगदी जास्त हाय गॅसवरती तळायचे नाही. सांडगे तेलात घातल्यानंतर ते पटकन तळले जातात त्यामुळे जास्त वेळासाठी देखील आपल्याला हे सांडगे तेलामध्ये ठेवायचे नाहीत. नाहीतर सांडगे पटकन करपले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पटपटच हे सांडगे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर सांडग्यांना खूप छान रंग येतो आणि अगदी छान फुलले जातात. इथं मी काही सांडगे तळून दाखवलेले आहेत. त्यानंतर बघू शकता अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा प्रकारचे कांदा घालून केलेले सांडगे बनवून तयार झालेले आहेत. हे सांडगे तुम्ही मधल्या वेळेमध्ये कैरी सोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी खूप छान लागतात. जेवताना देखील खाऊ शकता. चवीला भन्नाट लागतात. तुम्ही देखील हे कांदा घालून केलेले खमंग चवीचे सांडगे एकदा नक्की बनवा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.